नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। काय करा आता प्रतिष्ठान नववर्षाच्या स्वागतासाठी नवीन नवीन काही उपक्रम, सामाजिक उपक्रम हाती घेत असतात। यावर्षी काय असं सामाजिक उपक्रम घेण्यात आला? प्रतिष्ठान यावर्षी नवीन वर्ष गुढीपाडवा या महोत्सवाच्या निमित्ताने आपण बघू शकता माझ्या मागे 9 गुढी आपण केला आहे, जसं नवरात्रीचे 9 दिवस असतात तशा 9 वेगवेगळ्या शिल्पांची तसे आपण एक छोटंसं एक चित्र दाखवण्यासाठी यांची कला वगैरे तसे संदेश देण्यासाठी पूर्ण आपल्या पब्लिकसाठी की जे असतात हिंदूचे महत्त्वाचे सण वगैरे वाढीव जाणीव केलं। जसं तुम्ही जर बाहेर पण असेल तर संस्कृती आहे ती जास्त जपवा आणि त्याला तशीच पुढे पण कायम करत। तसेच आज शोभायात्रेची पण सुरुवात करण्यात आली होती। कुठून शोभायात्रेसाठी आम्ही जो उपक्रम केलेला आपण स्वामी प्रतिष्ठानने दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून आपण सगळ्यांनी उपक्रम करत असतो। यावर्षी आपण अनाथ मुली 51 मुलींची जी शोभायात्रा तर त्यांना सगळे मीठ पण देण्यात आले। आपले असे बरेच आहेत वेगवेगळे असेच वृद्धाश्रम म्हणा, अपंगाश्रम म्हणा, त्यांचे पण वेगवेगळे छोटीशी प्लस एक समाज कार्यक्रम जो आपण नेहमी पार पडत असतो तसा एक छोटीशी एक शोभायात्रा केलेली हेच सांगण्यासाठी की तुम्ही पण सामाजिक कार्यात बाकी पण गोष्टी की ते उद्घाटन झालं, ते उद्घाटन कोणाचे असे झाले आणि काय वैशिष्ट्य राहणार आहे आपल्या रेस्टॉरंटचं? व्हेज रेस्टॉरंट आहे आपल्याकडे, पण लॉजिंग प्रोव्हाइड करत त्याच्यामध्ये VIP रूम सुरू आहे। हा एक उपक्रम आपण सुरू करतो कारण या भागामध्ये लॉजिंग असं नव्हतं एनऑर सेंटरच्या परिसरामध्ये आणि व्हेज रेस्टॉरंट पण एक आपला एक नवीन उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपण एकदम चांगली क्वालिटी कंपल्सरी देऊया। त्याच्याऐवजी जे उद्घाटनात प्रमुख पाहुणे आहेत ते होते आपले लाडकी जावे साहेब त्याच्यासोबत मला अजूनसुद्धा चितवाड साहेबसुद्धा अजून अनिलजी मंत्री असे आणि सगळे आपले जे नवीन नगरसेवक आहेत आपल्या प्रभाग क्रमांकाचे ते पण सगळे 8 ते 10 नगरसेवक पण आले त्यांच्यात पण उद्घाटन केलं। आपण नगरात झालं आणि नवीन वर्षाच्या रेस्टॉरंट्स उद्घाटन झालेलं आहे। कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं आहे? गुढीपाडवा हा एक चांगला नववर्षाचा सण असतो। हिंदू मराठी सण असल्यामुळं या सणासाठी आपण शुभेच्छाही भरपूर देतो आणि नवीन काहीतरी कार्य करतो। सामाजिक कार्य कुलस्वामी प्रतिष्ठानमार्फत खूप आम्ही करत असतो, वर्षभर चालू असतं। वर्षभर नवीन नवीन गुढ्याही आणि गणेश उत्सव, होळी हे सगळे उत्सव आम्ही सामाजिकदृष्ट्या सगळ्यांनी एकत्रित करून यावं आणि धंद्यावरच यावं यासाठी करत असतो। आज अरेवा हे आपलं हॉटेल, व्हेज रेस्टॉरंट आणि लॉजिंग त्याचं आम्ही उद्घाटन माननीय अतुलजी सावे, शितोळेजी, अनिलजी मक्रिये या सगळ्यांच्या उपस्थितीत पार पाडलेले। सगळे नगरसेवक पण उपस्थित होते, मित्रमंडळ पण उपस्थित होतो आणि आम्ही 151 मुली ज्या बोलवल्या होत्या त्या अनाथ आश्रमात होत्या त्यांनाही आम्ही जेवण दिलं होतं। इथून आपण शोभायात्रा काढली होती बजरंग चौकापर्यंत, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हे असं सामाजिक कार्य करण्यासाठी खूप आनंद होतो। लोक एकत्र येतात आणि कुठे ना कुठे शक्ती मिळते। यावर्षी आम्ही दुर्गा मातेची 9 रूपाची 9 रंगाची 9 गुढी उभी केली होती आणि त्या शक्ती देत आहेत, त्या हिंमत देत आहेत, त्या धैर्य देतात, त्या ताकद देतात, त्या आरोग्य देतात असा आपल्याला भावना आशीर्वाद मिळतो। ही भावना आमची सगळ्यांची असते आणि हा गुढीपाडवा आम्ही असा आनंदाने साजरा करतो। शोभायात्रेची सुरुवात कुठपर्यंत झाली होती आणि काय काय देखावे करण्यात आले शोभायात्रेमध्ये? शोभायात्रा ही आपल्याला हिंदू समाजासाठी एकत्रित येण्यासाठी आणि लोकांना संधी देण्यासाठी खूप छान असते आणि त्यात आनंद घेता येतो।
इथून माता मंदिर चौकपासून बजरंग चौकपर्यंत आणि बजरंग चौकला आपण 31 फुटी गुढी केली होती, तिथेही पूजन केलं होतं. या नवरंगीची पूजा केल्यानंतर इथून आम्ही सर्वजण पुढे एक रथ सजवलेला, त्यानंतर सोपदार, भालदार, अब्दावती हे सगळेजण तिथं होते. आणि यामुळे त्या जो शोभायात्रा आहे तिथं खूप आनंद सगळ्यांनी लुटला आणि खरंच खूप छान वाटलं की या लोकांनी खूपच अरे वा हॉटेलचं उद्घाटन झालं आहे रेस्टॉरंटचं. शहरामध्ये खूप सारे रेस्टॉरंट आहेत, पण आपलं या रेस्टॉरंटचं काय वैशिष्ट्य राहणार आहे सर? काहीतरी नाविन्यपूर्ण द्यायचं. लोकांना आजकाल जेवणही रुचकर लागतं, रुचकर लागतं आणि ते आम्ही स्वतःच बनवणार आहोत. आणि त्यामुळं ती क्वालिटी सगळी मेंटेन करण्यासाठी जसं आपलं कुलस्वामिनी मंगल कार्यालय आहे इथं शहरामध्ये नावाजलेलं आहे, त्याच पद्धतीनं हेही आपण नावाजू. कारण आम्ही प्रेम देतो, आम्ही क्वालिटी देतो, आम्ही आरोग्य देतो. आणि त्यामुळे हे खरंच हे आपलं अरेवा हॉटेल आहे. आम्हाला आनंद होईल. 1 महिन्यानंतर ते सुरू होणार आहे. त्यात तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि मी तुम्हाला आव्हान करतो. तुम्हाला मी कधीच नाराज करणार नाही. तुम्हाला जे आवडेल, जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेजमध्ये मात्र मिळतील. काही लग्न समारंभ, बड्डे समारंभच्या ऑर्डर घेतले जाते? एक छोटी ऑर्डर आहे, 30-40ची BC पार्टी असते किंवा मग छोटं रिसेप्शन असतं. 30-40 जणांची इथं पार्टी होऊ शकते. कारण हॉल मोठा नाही. तिथे तुम्हाला हॉल आपल्याला कुलस्वामी मंगल कार्यालय आहेच. हे आपल्याला लॉजिंगसाठी पण फार सुटसुटीत आहे. शहरामध्ये जेवढे लॉज आहेत त्यापेक्षा छानसं लॉज कमी पैशामध्ये तुम्हाला इथे मिळेल. ही पण मी तुम्हाला बघेल.